गेल्या 5 महिन्यांपासून नाशिकमधील एका लॉजवर राहून विविध परिसरातून 17 सायकली चोरणाऱ्या चोरट्यास गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकानं अटक केली आहे। त्याच्याकडून 1.5 लाख रुपये किमतीच्या सायकली जप्त करण्यात आल्या आहे। विशेष म्हणजे या आरोपीवर बुलढाणा, अकोला, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव अशा अनेक जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी सायकली चोरल्याचे गुन्हे दाखल आहे। याबाबत माहिती अशी की पाथर्डी फाटा येथील टोयोटो शोरूमजवळ एक इसम चोरीची इलेक्ट्रिक सायकल विक्री करण्यासाठी येणार आहे, अशी माहिती गुन्हे शाखा युनिट 2चे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे आणि हवालदार चंद्रकांत गवळी यांना गुप्त खबऱ्यामार्फत मिळाली। त्यानुसार त्यांच्यासह श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, हवालदार मधुकर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, अंमलदार प्रवीण वानखेडे, तेजस मते, जितेंद्र वाचिरे यांच्या पथकाने टोयोटो शोरूमजवळ सापळा रचला असता खबरीप्रमाणे एक इसम सायकल घेऊन आला। त्यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याचे नाव अर्जुन बेलप्पा वाणी, वय 44 वर्ष, राहणार हिंदू धर्मशाळा, जिल्हा अकोला, सध्या राहणार आदर्श नगर, सराफ बाजार, नाशिक असे असून त्याने सुमारे 5 महिन्यात नाशिकच्या विविध परिसरातून 17 सायकली चोरल्या आहे, अशी कबुली दिली। यापैकी एका सायकल चोरीची नोंद अंबड पोलीस ठाण्यात आहे। या सायकलीची किंमत 1.5 लाख रुपये आहे। अधिक चौकशीत त्याने नाशिकसह बुलढाणा, अकोला, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आदी जिल्ह्यांमधून सायकल चोरल्याचे कबूल केले आहे। आरोपीस मुद्देमालासह अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट, दैनिक भ्रमर, नाशिक।